मंडळी, मी म्हसवडमध्ये कैकाडी गल्लीत आहे. 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता. एक आजीबाई नगरपालिकेमध्ये आल्या होत्या आणि त्या आजींच्या घरामागं खड्डा पडला होता. तो खड्डा नगरपालिका बुजवून देत नव्हती. 3 महिने झालं आजी हेलपाट घालत होत्या. मी त्या आजीला भेटायला आलो आहे. हेच त्या आजीचं घर आहे आणि तो खड्डा तुम्हाला दाखवतो. ही कैकाडी गल्ली आहे म्हसवडमधील. पुढं गलंड हॉस्पिटलचं कडे रोड जातो आणि या दिसत आहे त्या आजीबाई आणि हा खड्डा आणि त्यांच्या शेजारी घर. तर हा खड्डा बघा, एवढा मोठा खड्डा या रस्त्यावरती आहे. खड्डा म्हणजे हे गटार आहे आणि गटाराचं काम या कॉन्ट्रॅक्टरनं अतिशय चांगल्या प्रकारे केलं आहे. त्याला माहीत आहे कॉन्ट्रॅक्टरला की या ठिकाणाहून गाड्या जात आहेत, या ठिकाणाहून वाहनं जात आहेत, तर वाहन अडकून पडलं पाहिजे असं त्या कॉन्ट्रॅक्टरच्या डोक्यात आलं असावं आणि त्याने व्यवस्थितपणे असं खड्डे मोजवले असावेत. तर आजी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. अशा प्रकारे वाहनांची वर्दळ सारखी चालू असते. आजी, मला सांगा, 2 खड्डे पडले होते. 2 खड्डे पडले होते, मुजवून दिले होते, पण त्यांनी काय हे प्लॅस्टिक काय फरची टाकली ती लगेच फुटून गेली. गाड्यासारख्या वाहत्या तिकडून, बारक्या गाड्या जी बाही हे होत्यात, फटफटे येतात. रस्ताच आहे तिकडं, पण ती काय दादच घेईना. ती काय करायचं, त्याला सांगून कंटाळा आला. ती कर्मचारी घावतच नाही. ती मग तेव्हा दुसरी कर्मचारी आहे ती आपली खालची, तिच्यामध्ये ती अमक्याला भेटा तमक्याला भेटा. तर कुणाला भेटायचं? कुणाला भेटायचं? आम्ही बाया माणूस कोण आहे? आमच्यात गडी बापही नाही, मी एकटीच असते. माझी आई. बरं, आता आपण 3 दिवस झाले भेटलो होता. हो, 3 दिवस मंगळवारी भेटलो होतो बाळ. त्यावेळेस म्हणली होती लगेच येतो, लगेच करतो. हो, लगेच करतो म्हणले का नाही तुमच्या देखत. आता काय म्हणते, 2-3 दिवसानं करतो म्हणजे आज 4-5 दिवस झाले. आज शुक्रवार आहे, मंगळवारपासून किती दिवस झाले? 4 दिवस झाले का नाही? मग 4 दिवसानं यायच पाहिजे का नाही त्यांनी? गाडी आता बघा, आता ही गाडी कशी जाणार बघा. मी गाडी काढतो माझी. डबल गाडी या ठिकाणी बसत नाही. बरं आजी, बाबू सुरवशी आहेत का नाही, ती काका म्हणतात त्यांना, ते सुरवशी, ते आमच्या आमच्या नगरसेवक आहेत. त्या दिवशी कुठले नगरसेवक आले? नगरसेवक नव्हते, ते आले ते मासाळाचे तेवढेच, आपल्या मासावाडीचे. सतीश मासाळा आला होता. अधिकारी कुठले आले होते? देशमाने आले होते. त्यांनी बघितलं का? बघितलं की. त्यांना तुम्ही घर जावलं का? होय, त्यांना माहित आहे ना घर. चला आपण प्रेक्षकांना घर द्यावे सगळ्यांना. म्हणजे हे लोक आहेत का नाही, बघतात लोक, त्यांना कळलं पाहिजे की नगरपालिका कशी काम करते. आणि ह्या लोकांनी नगरपालिकेच्या हातात कारभार दिला आहे, तर नगरपालिकेनं कसं काम केलं पाहिजे, किती दिवस लावले पाहिजेत. आता तुमच्यासारख्या वयोवृद्ध माणसांना जर नगरपालिका अशी वागणूक देत असेल, तर असे किती लोक आहेत या ह्याच्यात नगरपालिका क्षेत्रामध्ये, किती जणांची कामं असतील, बरोबर का? होय, गोलीनं उभा राहिले ती. दरबस वार्डात 2-2, 3 माणसं उभा राहिले ती. मग ह्यांनी कामं करायची. निवडून गेल्यावर काय करते? काय सुद्धा नाही, येत सुद्धा नाही ती. बघायला सुद्धा डुकून बघायला सुद्धा येत नाही ती. ठीक आहे, आपण तुमच्या घरात पाणी कसं येते दाखवूया. हे का म्हणून लावलं आडवं? एकटी असते म्हणून. तिकडं असतं दार आहे ना. तर हे आजीबाईचं घर आहे, म्हसवडच्या आजी आहेत. अशा प्रकारे तर हे जे ओलं झालंय ते टेवलतं का इथं? मग ती काय घरामागं पाणी तुंबले की तो टेवालतं. काय करायचं? इथं बोळा टेवालतंय. काय करायचं? उच घेतले, पायावर घर आहे, काय करायचं? पायावर घर आहे, उच घेतलं, ती टाकलं. तुमच्या गावचाच होता की कोण? कुणाचं? शिंगाडीचं कोणा का ही होता, कुळकर होता. बरं. कंटाळ घेतला नव्हता होय? कॉन्ट्रॅक्टर. हा. ते कॉन्ट्रॅक्टर आहे. हो, ती होता ही घेताना. बरं. आणि ती असलं टाकलंय आणि बोळा आले वर आणि आमचं घर आलं खाली. त्यामुळं घरात पाणी मुरतंय. मुरतंय झोपाय सुद्धा जागा नाही मला. काय करायचं? हे लय अवघड झालंय माझं. मी बाया माणसानं काय करायचं एकटीनं? आता फलटणला जायचं 4-5 दिवसांना. अजून डोळ्याचं ऑपरेशन केलंय फलटणला. कोण नाही मला, मूल नाही, बाळ नाही. मी आई वडिलाला सांभाळलं. सगळ्या गावाला माहित आहे की, खेड्यापाड्याला माहित आहे, मासावाडीला माहित आहे, दुधवाल्याला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. डोकमडं हिंगणीला माहित आहे. मी इथं आई वडिलापाशीच राहील लहानपणापासून. माझं मतदान 13 वर्षापासून मतदान चालू आहे माझं. अजितराव उभा राहिले तेपासून माझं मतदान आहे. आबासाहेब वारले, ते आबासाहेब निवडून आले, आबासाहेब पडले आणि दुसरं कोणतरी निवडून आलं. तेव्हापासून मी मतदान करते. आत्ताच नाही करत मतदान. किती वर्षे झाले मी मतदान करते. काय करायचं?
ह्याला इलाज काय करायचं, यांनी नगरसेवकाचं काम आहे का नाही याचं काम आहे का नाही, गटर पडले, गाड्या पडते, बुधवारी गाडी पडली का नाही रे बाळा, विचारा. ए ते बोलत नाही. नका बोल. बुधवारी कुठली गाडी पडली? कुणाची होती कुणाच ठाव, जीप पडली, जीप अडकली होती, मग सगळ्या पोरांनी जाऊन काढली. कुठली होती कुणाच ठाव, आपल्याला ओळख का निघाली. मोरचं चाक अडकलं होतं, मोरचं चाक अडकलं होतं. माझं बिताड रासाळलं म्हणजे काय करू, दगडाचं बिताड असून पायावर घर बांधलेलं आहे. पहिलं खाली होतं, आमचं वर होतं, एवढं उंचीला बिताडावर बसत होती माणसं पायावरनी, आणि माती टाकून 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 असं केलं. ते तसलं सिमेंट टाकलं घाण कुठनं आणून आणि असलं केलं वाटोळं. रस्त्याचं काय सरळ केलं का रस्ता, सगळं घाणच केली सगळ्या रस्त्याची. हां, कुठपर्यंत गप बसायचं नगरपालिकेला सांगून सांगून कंटाळा आला आम्हाला. येस. तर बघताय या अगोदर या ठिकाणी सुद्धा खड्डा होता, तो खड्डा मुजवून दिला आणि आता इथं खड्डा पडला. हां, इथं खड्डा पडला आणि काय करतात, हे फरशी टाकतात वरती. आता ह्यात सुद्धा फरशीच आहे, ही फुटत आलं आहे वरचं. आता अशा प्रकारचं हे बांधकाम आहे. अतिशय चांगल्या प्रकारे नगरपालिकेनं केलेलं बांधकाम मसवडकर अनुभवत आहेत आणि निवांत मसवडकर कौतुक करतात नगरसेवकांचं, नगरपालिकेचं, की हे चांगल्या प्रकारे काम करतायत. मी या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना विनंती करतो की तुम्ही नगरपालिकेकडे लक्ष द्या, कारण या ठिकाणी बरेचशी कामं आहेत, बरेच असे प्रकार आहेत, अशा घटना आहेत की तिकडं लक्षच नाही. आता मी काल एक व्हिडिओ केला की मसवडचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं गार्डन, तर ते गार्डन अजूनसुद्धा चालू नाही. दुसरं एक गार्डन आहे मसवडच्या मध्यभागी चावडीच्या मागे, आता त्याचा पण व्हिडिओ मी करणार आहे. ते गार्डन मी लहानपणापासून बघतोय, अजून बंद आहे. मग नेमका प्रॉब्लेम काय, निधी नाही किंवा आता तर सत्ता सगळी तुमचीच आहे, मग प्रॉब्लेम नेमका काय, तुम्ही हे चालू का करत नाही? मग तुम्ही म्हणता की मसवड ही जुनी नगरपालिका आहे, 1857ची नगरपालिका आहे, सगळ्यात पहिली नगरपालिका आहे. मग ह्याचा उपयोग काय? ह्या नगरपालिका कशाशी झुंजते? ह्या नगरपालिकेनं कुणाशी स्पर्धा केली पाहिजे? अजून मूलभूत गरजांसाठी ही नगरपालिका झुंजते, म्हणजे पाणी, गटार, इथल्या प्राथमिक सुविधा ज्या आहेत त्या सुविधा इथं पूर्ण केलेल्या नाहीत. मग या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे बांधून, महापुरुषांची स्मारकं बांधून नेमकं काय साध्य करायचं आहे? जर लोकांना मूलभूत गरजाच मिळत नसतील तर महापुरुषांचे स्मारकं बांधून नेमका काय साध्य करायचं आहे, हा माझा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी खरंच मंत्री महोदयांनी लक्ष दिलं पाहिजे, कारण तुमचे नाव ही लोक घालवत आहेत, तुमची आबरू ही मसवड नगरपालिका घालवत आहे. नामदार जयकुमार गोरे हे 4 वेळेचे आमदार आहेत, आता सध्या आमदार आहेत, आता राज्याचे ग्रामविकास मंत्री आहात तुम्ही, आणि या मसवड नगरपालिकेच्या किरकोळ कारणावरून तुमचं नाव हे लोक खराब करण्याचा प्रयत्न करतात, माझा स्पष्ट आरोप आहे. तर हा खड्डा लवकरात लवकर मुजवून घ्यावा अशी मी त्यांना विनंती करणार आहे आणि आता जाऊन त्यांना मी भेटणार आहे. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.